नमस्कार मित्रांनो, माझं नाव हर्ष झरेकर आणि आपल्या फिटनेस हँगओव्हर 40s या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे सायटिका इंजुरी. म्हणजे आपली जी लंबर वर्टिब्रातून जाऊन स्पायनल कॉर्डमधून जाऊन ग्लुटियस मीडियस मिनिमसमधून हॅमस्ट्रिंग आणि काफ, म्हणजे हा जो एरिया आहे, हा जो एरिया दिसतो तुम्हाला कॅमेऱ्यामधून, म्हणजे पाठीचा पृष्ठभागाच्या खाली थाईच्या मागचा भाग आणि पोटरी त्याला मराठीत बोलतात, त्याच्या आतून ती नर्व पास होते. त्या नर्वचं नाव आहे सायटिक नर्व. त्यासाठी हा जो प्रॉब्लेम आहे ना, सायटिक इंजुरीचा प्रॉब्लेम ॲक्च्युली खूप कॉमन झाला आहे. म्हणजे ऑलमोस्ट 80% लोकांना होतो. तो कशामुळे होतो मी तुम्हाला सांगतो कशामुळे होतो. प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड, म्हणजे जो हेवी लिफ्ट करतो त्याला चान्सेस आहेत व्हायचे, आणि रॉंग फॉर्म अँड टेक्निक त्याने होतो. जर रॉंग फॉर्म अँड टेक्निक इन द सेन्स, जेव्हा आपण एक्सरसाइज करताना जर आपली कोर स्ट्रॉंग नसेल तेव्हा आपली बॅक जो स्पाईन आहे तो राऊंड होतो. स्पाईन राऊंड झाल्यामुळे लिगामेंट स्ट्रेच होतात स्पायनल कॉर्डचे. तर स्पायनल कॉर्डचे लिगामेंट स्ट्रेच झाल्यामुळे दोन वर्टिब्राच्या मध्ये एक गादीसारखा भाग असतो, जेली डिस्क अशी असते ना, त्या डिस्कमध्ये जेलीसारखा भाग असतो. जर लिगामेंट जर आपण असं वाकणार, हे वर्टिब्रा आहेत, हा आपला स्पाईन आहे, जर आपण असं वाकलो, हेवी लिफ्ट करून असं वाकलो समजा, तर काय होणार, हा जो गादीचा भाग आहे दोघांच्या मध्ये, तो लिगामेंटला पुश करून ते बाहेर यायचा प्रयत्न करणार. बरोबर आहे. जेव्हा तो बाहेर यायचा प्रयत्न करतो तेव्हा जिथून जे नर्व्स गेलेले असतात त्या नर्वला तो हिट करणार. तर हिट केल्यानंतर तिकडचं ब्लड सर्क्युलेशन कमी होतं. ब्लड सर्क्युलेशन कमी म्हणजे कमी जास्त असं. जसं ब्लड फ्लो कमी होणार ना, तेव्हा ते पेन फील होतं. जेव्हा ब्लड फ्लो चालू होतो तर पेन फील नाही होत. ठीक आहे. त्याला शूटिंग पेन बोलतात. म्हणजे मध्येच पेन होणार, मध्येच पेन नाही होणार, अशा प्रकार आहे तो. आणि ती नर्व ज्या मसल्सच्या खालून जाते त्या मसल्समध्ये स्टिफनेस असता कामा नये. ठीक आहे. स्टिफनेस असता कामा नये. जर त्या मसल्समध्ये स्टिफनेस असेल तर जास्तीत जास्त पेन होण्याची शक्यता आहे. तो प्रॉब्लेम मलासुद्धा आहे. मला दोन्ही साईडला होतो, पण माझी फ्लेक्झिबिलिटी खूप चांगली आहे. मी स्वतःला खूप चांगल्या प्रकारे फ्लेक्झिबल ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे मला पेन कमी जाणवतं. कधी कधी जाणवतं, पण प्रॉपर जो स्ट्रेचेस आहेत त्या स्ट्रेचेस केल्यामुळे ते पेन नाहीसं होतं. ह्या इंजरीला कोणत्याही प्रकारचं मेडिसिन नाही आहे, कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन नाही आहे, काहीच नाही आहे. फक्त डॉक्टरकडे गेला तर तुम्हाला ते पेन किलर देतील. 15 ते 20 दिवस ते पेन कमी होईल, नंतर वाढेल. जैसे थे. जर तुम्हाला जास्तीत जास्त पेन होतं आहे, खूप पेन होतं आहे, अनबेरेबल पेन आहे, झोपता येत नाही आहे, बसता येत नाही आहे, तर छोट्या मोठ्या पेन किलर घेऊन ते पेन रिड्यूस करा. पेन किलर प्लस मसल रिलॅक्सर, म्हणजे ह्या पेन किलर खाल्ल्यानंतर त्या मसल पण रिलॅक्स करतात. तो पेन कमी झालं तर त्याच्या एक स्पेसिफिक वर्कआउट्स आहेत, फ्लोर एक्सरसाइज, आणि एक स्पेसिफिक स्ट्रेचेस आहेत. म्हणजे तुमचा स्पाईन, द मेजर मसल्स आहेत त्याच्यासाठी स्पाईन, लोअर बॅक, ग्लुट्सचे 3 मसल, मिनिमस, मीडियस अँड मॅक्झिमस, 3 हॅमस्ट्रिंग आणि काफ.
या चारही अँड पेरिफॉर्मस, ह्या चारही मसल्समध्ये फ्लेक्झिबिलिटी असणे खूप गरजेचं आहे. जर ते फ्लेक्झिबल झाले तर तुम्हाला पेन खूप रिलीफ होईल. आणि त्याच्या एक स्पेसिफिक एक्सरसाइज आहेत त्या करणं गरजेचं आहे. त्या फ्लोअर एक्सरसाइज आहेत, ते तुमच्या स्पाईन आणि ग्लूट्सला ॲक्टिवेट करतात. त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये जर हा पेन होत असेल तर कोणत्या एक्सरसाइज नाही करायला पाहिजे, कोणते मुवमेंट्स नाही करायला पाहिजे, आपल्याला कोणते मुवमेंट्स नाही करायला पाहिजे. बेंडिंग मुवमेंट्स आपण अवॉइड करतो. जिथे स्पाईन आपला बेंड होईल हिपमधून त्या मुवमेंट्स आपण अवॉइड करतो. कारण की जेव्हा बेंडिंग मुवमेंट्स करणार तेव्हा आपल्या स्पाईनवर आणि ग्लूट्सवर लोड्स वाढतो बॉडी स्टेबिलाइज करायला. त्यावेळेला त्या ठिकाणी जास्तीत जास्त पेन जाणवण्याची शक्यता असते. म्हणून बेंडिंग मुवमेंट्स अजिबात करायच्या नाही आहे जेव्हा तुम्हाला जास्त पेन असेल तेव्हा. तर मित्रांनो, हा आहे सायटिका इंजरीचा, ही आहे सायटिका इंजरी. म्हणजे सायटिका इंजरी म्हणजे काय तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे. आता ही स्लीप डिस्कची फर्स्ट स्टेज आहे. सायटिका इंजरी ही स्लीप डिस्कची फर्स्ट स्टेज आहे. नंतर 2-3 स्टेप PID प्रोसेस बोलतात त्याला. त्या स्टेजेस क्रॉस केल्या तर शेवटी डिस्क बाहेर येते. डिस्क बाहेर आल्यानंतर त्याला बोलतात डिस्क बल्ज. डिस्क बाहेर आल्यानंतर मग तुम्हाला सर्जरीशिवाय काही उपाय नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच काळजी घ्या. वर्कआउट करताना आपल्या फॉर्म अँड टेक्निक आपल्या ट्रेनर्सला विचारा. फॉर्म अँड टेक्निक आपल्या सुधरवून घ्या. प्रत्येक एक्सरसाइजच्या फॉर्म अँड टेक्निक असतात त्या उत्तम रीतीने करायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची इंजरी होणार नाही आहे. कारण की हा प्रॉब्लेम कॉमन सर्वांमध्ये आहे. मोस्टली जे यंग जनरेशन आहेत, जे हेवी लिफ्टिंग करतात, ट्रेनरचा सल्ला न घेता तर त्यांना इंजरी होणे शक्य आहे. यूट्यूब बघून जे वर्कआउट करतात त्यांना ते इंजरी होणे साहजिकच आहे. कारण त्याच्या मागची हिस्ट्री, यूट्यूबमध्ये जे वर्कआउट आपण बघतो त्याच्या मागची हिस्ट्री, त्याच्या मागचा डाएट, त्यांच्या खूप काही गोष्टी चाललेल्या असतात. त्या गोष्टी वेगळ्या असतात, त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही आहे. पण फक्त आपण वर्कआउटवर फोकस केला तर कसं होणार त्यांच्या. तर आपण आपल्या बॉडी टाईपप्रमाणे, आपल्या स्ट्रेंथप्रमाणे वर्कआउट डिझाईन करून घ्या. आपल्या फिटनेस एक्सपर्ट करून. जे ट्रेनर्स आहेत तुमच्याजवळ त्यांनी कोर्स केलेला असतो, ते शिकलेले असतात, त्यांनी स्टडी केलेला असतो प्रत्येक अवयवावर, मसल्सवर. त्यांना त्यांचं नॉलेज असतं. वर्कआउट आपण जेव्हा आपण वर्कआउट बघतो आपला फक्त वर्कआउट दिसतो. जेव्हा ट्रेनरचं वर्कआउट बघतो त्याच्या मागची हिस्ट्री त्याला लगेच क्लिक होते. हा फरक असतो. त्याच्यामुळे ट्रेनरच्या सल्ल्याने प्रॉपर फॉर्म अँड टेक्निक तुम्ही करा. त्याच्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारची इंजरी होणार नाही आहे. ठीक आहे. आता आपला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सायटिका इंजरीवर कुठल्याच प्रकारच्या स्ट्रेचेस आणि कुठल्या प्रकारचे वर्कआउट करायचे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल. त्यासाठी हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा आणि आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूया एक्सरसाइज आणि स्ट्रेचेस. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हा चॅनल तुमच्यासाठी आहे, तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी. ज्याच्याबरोबर माझंही नॉलेज वाढतं. कारण की तुम्हाला नॉलेज देण्यासाठी मला स्टडी थोडा करावा लागतो, त्यामुळे माझंही नॉलेज वाढतं. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.